25 ऑगस्ट रोजी पुणे माणगाव रोडवरील कोंडेथर परिसरातील 25 फूट खोल दरीत सापडलेल्या अनोळखी महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात रायगड पोलिसांना अवघ्या 24 तासात यश आलंय। या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचं स्पष्ट होता ही अत्यंत गंभीर बाब लक्षात घेऊन रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली। सायबर सेलचे पोलीस हवालदार तुषार घरत यांच्या तांत्रिक तपासाच्या आणि समांतर तपासाच्या जोरावर त्या मयत दुर्दैवी महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले। मयत महिला चिखली येथील सुमन गोपाळ यादव असल्याचे निष्पन्न झाले। तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उत्तर प्रदेशचे मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या चिखली येथे राहणाऱ्या दुर्गा प्रसाद मंगलप्रसाद प्रजापती आणि दिनेश कुमार बिसराम प्रजापती या 2 संशयितांचा माग काढला। पोलिसांनी अत्यंत शिताफीनं या दोघांना पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच या नराधमांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिलीये। मयत सुमन यादव यांना ताम्हिणी घाटात फिरायला नेण्याच्या बहाण्यानं आणून ओढणीनं गळा आवळून त्यांची क्रूरपणे हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह 25 फूट खोल दरीत फेकून दिला अशी कबुली त्यांनी दिलीये। सध्या या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलीस या हत्येमागच्या मुख्य कारणाचा अधिक तपास करत आहेत।